जन्म ही निश्चित आहे, मृत्यू निश्चित आहे. याला कर्मविपाकाचा सिद्धांत म्हणतात. 17 तारखेला 17 मार्च 2026 ला नानांच्या वर्ष श्राद्धाचं कीर्तन या अभंगावर मी करावं हे मी जन्माच्या आधी ठरलेलं माझं कर्म आहे. लक्षात. आणि तुम्हीही बसून इथं कीर्तन ऐकावं, नाही तर काय संबंध मला सांगा. कुठे नारायणराव, मला मी कुठे? महाराष्ट्रात कीर्तनकार कमी आहेत का? तुमच्या अंगावर बसलेल्या माशी ती सुद्धा तुमच्या मागच्या जन्माची संबंधित असते. तुम्हाला चावलेला डास तो सुद्धा तुमच्या मागच्या जन्माशी संबंधित असतो. प्रत्येक अहो मला सांगा, 140 कोटी जनता आहे, नेमका आपणच कशी भेटलो? आणि मला सांगा ना, आपलीच कशी प्रवीण महाराज भेट झाली? नाही, ह्या कीर्तनात तुम्ही सुंदर चाली म्हणावं हे नियोजन जन्माच्या आधीच. त्याला कर्मविपाकाचा सिद्धांत हे आपण नाही ठरवत महाराज, नाही का? मग आपण नाही का प्राचीनाची मळे आले कृत्य कुशला कुशल येऊ मांगी जराले आबाळे जैश, हे प्राचीनातून आलेले. पुरुषार्थात फलप्राप्ती देश काल वशादे प्राप्त चिरेन शीघ्र व्हा, हे असं दैव आहे ती स्मृती. पूर्वी जे केलंय ते आता भोगायला आलेले. मग जन्म मरण जर निश्चित आहे, जन्मही निश्चित आहे, मरणही निश्चित आहे, तर आमच्या वारकरी संतांनी एक क्रांती केली की मरणावर विजय मिळवला, मरणाला घाबरले नाही महाराज. आपुले मरण पाहिले निरोला आमचं मरण किंवा मरण माझे मरून गेले. या जगामध्ये विश्वाच्या पाठीवर दत्ताभाऊ मरणाचा सोहळा करणारा एकमेव संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. म्हणून ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा, नामदेवरायांचा समाधी सोहळा, तुकोबारायांचे बीज सोहळे केले महाराजांनी, नाही का? स्वतः विजय मिळवला. मग मला सांगा, मरणाला घाबरायचं काही कारण नाही. आमचे संत मरणाला घाबरत नाही. तुम्हीही मरणाला घाबरू नका अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. पण तरीही एका गोष्टीला घाबरा असं संतांचं म्हणणं आहे, त्याचं नाव आहे संसार. मरणापेक्षा भयानक आहे तो संसार आहे. आता तुम्ही फक्त 10 बाय 10च्या खोलीचा धरू नका. पती पत्नी 4 मुलं म्हणजे संसार नाही. मग जन्म आणि मरण हे सगळ्यात मोठा संसार. जन्म मरण ज्ञानोबारांनी चिंतन केलं महाराज. संसार ऐसा दारुण जो भेटलाची हरिशीन, ज्ञानदाने सकरून भजीचे गुरु. क्षर अक्षर द्राक्षलता की मांडव झाली आहे गीता. संसार पतश्रांता विसावा वया, अत्यंत पतश्रांत आहे संसार. आयुष्यात विसावा नाही तुम्हाला संसारात, पण थोडा विसावा पाहिजे असेल तर काय करा, गीतारूपी द्राक्षाच्या वेलीच्या मांडवात या, म्हणजे तुम्हाला शीतल शांती विसावा मिळेल. किंवा आम्ही तर दात पडले म्हणून संसार दुःख मूळ आहे की नाही, हे बी संसारासाठीच आहे. अशी परिस्थिती आहे. एक मोठ्याचं उदाहरण देतो. एक लई मोठा माणूस घाबरला महाराज संसाराला. आईच्या उदरात होता तो. साधारणतः 9 महिन्याने आपण बाहेर आलो सगळे. तो बाबा काही बाहेर येईना, संसाराला घाबरला. 1 वर्ष 2 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष 12 वर्ष मध्येच राहिला बाबा.
बाहेरच येईना. शेवटी बाप गेला. आता बाबी काय व्यास होते ते, हे अरे हे बाळा, अरे किती दिवस आईच्या उदरात राहतो, ये बाहेर ये. ते म्हणले बाबा भीती वाटते मला, ह्या जगाची या संसाराची भीती वाटते. ते म्हणले मी आहे ना. ते म्हणले तुम्ही आहात, पण तुम्हाला तरी कुठं सुटला. शेवटी भगवान श्रीकृष्ण परमात्मा आले, वचन दिलं, तेव्हा पूज्यपाद शुकदेव बाहेर आले. ब्राह्मणाचे पोर खेळाशी ब्याले 12 वर्ष लपाले तापत बाहेरी आले नागवेची पळून गेले रे नागवेची पळून गेले रामदेवराय म्हणतात ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी भ्याले. भ्याले म्हणजे काय, घाबरलं की नाही. आणि तो खेळ म्हणजे संसार आहे. त्या संसाराला घाबर, जन्म मरण हा संसार. मग या संसारातून तर सुटायचं आहे नाही का. बरं प्रयत्न चालले सुटायचा, करेशी उपाय अधिक ते पाय. मग याच्यातून सुटायचं असेल तर संतांचं मार्गदर्शन घ्यावं लागेल. याच्यातून सुटायचं असेल तर संतांच्या रस्त्याने चालावं लागेल. संत काय करतात हे बघा. एखाद्याला डायबिटीज झाली, म्हणजे होऊ नये पण झाली, आता तो डॉक्टरांकडे गेला आणि सांगितलं का डॉक्टर साहेब एक 3 दिवसासाठी साखर कमी करा, मग डबलची येऊ द्या, असं सांगेल का कोणी. म्हणजे तुम्हाला रोग कायमचा गेला पाहिजे की नाही. मग डॉक्टरांना सांगितलं तुम्हाला कायमची साखर घालवायची असेल तर तुम्हाला एक पथ्य पाळावं लागेल. साखर थेंबर बी दानाभर बी खाता येणार. पथ्य पाळलं तर तुम्ही जगाल, नाही पथ्य पाळलं तर. एक माणूस डॉक्टरांकडे गेला, 120 किलो वजन होत. म्हणले डॉक्टर साहेब वजन कमी करायचं. ते म्हणले एक काम करा, महिनाभर एकच पोळी खा, महिनाभर एक पोळी खा. तो म्हणले जेवणानंतर खायची का जेवणाच्या आधी खायची. अरे पथ्य इथं परमार्थात सुद्धा पथ्य नाम. मग पथ्य जर पाळलं तर संसारही सुखी होईल. काय पथ्य आहे, संसार सोडायचा नाही, संसारात पथ्य पाळायचं. त्याकरता एक दृष्टांत नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात Oh
पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहते तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. हे दोन्ही दृष्टांत तुम्हाला समजून सांगणार आहे मी, म्हणजे मला सिद्धांताकडे नेता येईल. वारकरी संप्रदायाच्या वाङ्मयाचं श्रीमंती काय आहे तर दृष्टांत आणि सिद्धांताचा भरणा आहे. ज्ञानेश्वरीतले दृष्टांत म्हणजे उत्तम प्रपंच करता येतो आणि ज्ञानेश्वरीतले सिद्धांत म्हणजे परमार्थाच्या उच्चीवरती जाता येतं. गोड दृष्टांत काय दृष्टांतेन विना रामना अपूर्व बुद्धीते किंवा लौकिक परीक्षका नाम यस्मिन बुद्धी साम्यमचा दृष्टांत. लौकिक गोष्ट माणसाला श्रोत्याला माहित असते, तुम्हाला जे माहित आहे ते मलाही माहित आहे, तुम्हाला आणि मला माहित आहे, त्याच्या माध्यमातून मला जे माहिती आहे ते तुम्हाला कळण्याकरता सांगायचं आहे, तो दृष्टांत आहे. दृष्टांत दोघांना माहित आहे पण त्याच्यातून सिद्धांत तुमच्या हृदयात पटवायचा आहे, म्हणून दृष्टांत. नाथ महाराज इथं दोन दृष्टांत देतात, दोन्ही सांगतो. आपल्याला वेळेचं भान आहे, बंधन आहे, याची मला जाण आहे. दोघी दृष्टांत समजून सांगतो म्हणजे आपल्याला सिद्धांताकडे जाता येईल. असे इकडे वाळण घालतात का? वाळण अंगणामध्ये वाळण घालायची पद्धत आहे ना इकडे. मठ, मूंग, ज्वारी. आता तर सीझन आहे, कुरडया, पापड आहे की नाही. किंवा सहज माहितीच तर राहू द्या, सांगतो तुम्हाला. हस्त नक्षत्राचं जर ऊन पडलं, हस्त नक्षत्राचं ऊन पडलं तर आपले ग्रंथ त्या उन्हात ठेवायचं म्हणजे वाळवी लागत नाही. म्हणजे असले तर म्हणतो मी, तर मग मोबाईल ठेवा धब्यावर, विनोदाचा भाग ठेवा. मग ते एका बाईने ज्वारी वाळत घातली, संध्याकाळी ती ज्वारी अशी भरली, भरताना थोडी सांडली अशा दाणे अंगणामध्ये. संध्याकाळी असा काही 10-20 पक्ष्यांचा थवा वरून जात होता, त्याने दाणे बघितले, खाली उतरले, दाणे टिपू लागले. आता पक्षी इतका शुद्ध आणि सात्विक आहे ना, तो काही खात नाही, कुठेही खात नाही, कितीही खात नाही. त्याला लागले तेवढे दाणे टिपले, पोट भरलं, पण दाणे तसे शिल्लक राहिले. मग तो पक्षी दुसऱ्या पक्षाला म्हणू लागला, काय करायचं या दाण्यांचं? ते म्हटले थांबू मुक्कामाला आजच्या दिवस, सगळे संपून मगच इथून निघू. तो म्हटले त्यापेक्षा पार्सल न्यायचं का घरी येईल. काय केलं मग त्यांनी? मुक्कामाला थांबले का पार्सल घेतलं, दाणे टिपले, ज्या क्षणी पोट भरले, उरलेल्या दाण्याचा मोह सोडून ते पक्षी तिथून उडून गेले. तैशे असावे संसार. तसं संसारात तुम्हाला राहता येतं का? एक दृष्टांत कमी पडला म्हणून तिसऱ्या चरणामध्ये अजून एक दृष्टांत सांगितला.
वस्तीकाराचा आहे, तोही समजून सांगतो. म्हणजे आपल्याला एक 10 मिनिटात सिद्धांत करून आपल्याला थांबावं लागणार. एखादा पाणतस्त असतो, पाणतस्त कळतो ना, वाटसरू इकडच्या भाषेत वाटसरू. खांद्यावर पताका घेऊन निघाला बिचारा, दिवसभर चालतो, संध्याकाळी जे गाव दिसेल त्या गावात शिरतो. ओळख नाही, नातं नाही, गोत नाही. तुळशी वृंदावन पाहून एखाद्या ओट्यावर बसतो. तितक्यात ती बाई बाहेर येते. कुठून आले बाबा? बाई नाशिकहून आलो. कुठे चालले? पंढरपूरला चालले. बरं झालं मग इथं बसलात तुम्ही, वारकऱ्याचं घर आहे, आज इथंच जेवण करा आणि कुठे जायचं नाही. ते म्हणले बाई म्हणूनच बसलो इथं. सुंदर स्वयंपाकाला लागली बाई, स्वयंपाक करायला लागली. मालक आले, दोघांनी हरिपाठ केला. पंचपक्वान्नाचं जेवण. आमच्या माता मावल्या फार हुशार आहेत, त्या फक्त वारकऱ्याला आणि जावयाला दोनच लोकांना चांगलं जीव घालतात. म्हणजे प्रेमाने जीव घालतात. जेवण करता करता गप्पा झाल्या. इतक्या गप्पा रंगल्या त्या वाटसरूच्या आणि त्या घर मालकाच्या. त्या घर मालकाला माहिती नाही हा कुठला आहे, याची जात काय आहे, आणि यालाही माहित नाही हे कोणत्या जातीचं घर आहे. फक्त माझ्या जातीचे, फक्त गळ्यात तुळशीची माळ याच्या बी आहे, गळ्यात तुळशीची माळ याच्या बी आहे. 12 वाजले आणि आता घर मालक म्हणतो, अहो 12 वाजले, तुम्हाला रोज प्रवास आहे, तुम्ही आराम करा बरं. स्वतःचा रूम उघडून देतो, एसी लावून देतो, डनलॉपची गादी, शांत झोपतो. गादी बी अशी भारी भारी गाद्या निघाल्या. अहो ते सगळं ऐश्वर्य बघितलं तो वारकरी विचार करतो, एवढं प्रेम, एवढं स्वादिष्ट भोजन ते कुठे भेटणार आहे? आता इथंच थांबतो, काही कुठे जाणं नाही. तो जे झोपतो तो पहाटे 11:30लाच उठतो निवांत. बरोबर आहे का? बरोबर आहे का? तुम्ही किती प्रेम द्या, किती स्वादिष्ट भोजन द्या आणि किती त्याला सुविधा पुरवा, तो त्या सगळ्याला लात मारून पहाटे 4 वाजता ते घर सोडून निघून जातो. तैशे असावे संसार. हे 2 दृष्टांत का दिलेत आणि 2च का दिलेत? पक्षाचाच का दिला आणि वस्तीकाराचाच का दिला याचा विचार मला सिद्धांतात सांगायचा आहे. एकदा प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई
शांतता ठेवा. म्हणजे अत्यंत महत्वाचा अभंगाचा समारोप मला करायचा. पक्षी अंगणे उतरते ते का गुंतोनिया राहते, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. ऐका, दोन दृष्टांत आहेत आणि एक वस्तीकराचा आणि एक पक्षाचा. दोनच का सांगितले नाथ महाराजांनी? हे वस्तीकराला आणि पक्षालाच का घेतलं? मी या संबंधाने थोडस चिंतन कर. महत्वाचं या अभंगाचा तो सारांश आहे. हे दोन्ही दृष्टांत सांगण्याच्या आधी मी अजून 4 दृष्टांत तुम्हाला सांगतो. जे का जे असू द्या आता झालं की मी सांगितलं की परत घाला. मी 4 काल्पनिक दृष्टांत सांगतो ह्या 2 सिद्धांत करतात. 1-2 मिनिट आपण बरोबर 12ला फुलं उधळू. समजा तुम्ही घरी गेलात. आता एक काल्पनिक आहे पण मला सिद्धांत करता येतो. तुम्ही घरी गेलात, दरवाजा उघडला, काय दुर्दैव, घरात एक 5.5 फुटाचा नाग फणा काढून असं डोलतोय. काय अवस्था होईल तुमची? किती मागडं घर असेल तर तुम्ही त्या घरातून बाहेर पळणार की न पळणार? घर सोडून पळून आला तो माणूस. एक दृष्टांत संपला. अजून एक जण घरी गेला, त्याच्याही घरी तसाच साप निघाला. त्याचे विचार वेगळे होते. तो म्हणले जनावर आहे, आलं असेल चुकून म्हणून काय आपल्याला पळून चालेल का? त्याने चतुराईने धरलं, पोत्यात भरलं, गाडीला बांधलं आणि दूर जाऊन सोडून आला आणि घरात येऊन निवांत झोपला. 2 झाले. अजून 3रा घरी गेला, त्याच्याही घरी तसाच जनावर साप होता. तो 3ऱ्या विचाराचा निघाला. ते म्हणजे हे कधीतरी कुणाला डसणारच आहे, ते जागेवर ठेचलेलं बरं. त्याने काठी घेतली आणि एक काठी टाकली, जागेवर तो नाग मारला. अंगणामध्ये काडक्या टाकल्या, पेटून दिला, घरात निवांत झोपला. किती झाले? 3 झाले. अजून 1 लागतो ना, 4 लागतात. 4था गेला घरी, त्याच्याही घरी तसा साप होता. 4था थोडा विचारवंत होता, अध्यात्माच्या उंचीवरचा होता. तो म्हणले बघा आलं तर आहे, पहिले असेल तिथं ठेवू. आत्ताच्या समाजाला लागलेलं मूर्खपणाचं वेड. आणि मग त्याने काय केलं, स्वतःच लॅपटॉप काढलं, त्या सापाचे फोटो अपलोड केले आणि त्याची प्रजाती कोणती ओळखली, याच्यामध्ये विषाचं प्रमाण किती आहे त्याचा अभ्यास केला. भारतात ही प्रजाती कुठे आढळते, याच्या दंशानंतर माणूस किती वेळाने मळतो, किती विष आहे, हे सगळा अभ्यास केल्यावर त्याच्या लक्षात आलं की या सापाला 2 दात आहेत आणि तेवढेच विषारी आहेत, बाकी सगळा साप चांगला आहे. मग या 2 विषारी दाता करता अख्खा साप वाईट बनण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा हे दातच फेकून देऊ. त्याने साप धरला, 2 विषारी दात काढून फेकून दिले. आता सापापासून काही त्रास आहे का? टोपलीत भरला, लोकांना बारामतीत दाखवून आला आणि त्याच्यावरच किराणा करून आला. माझे दृष्टांत संपले. आता माझा भाव ऐका.
पहिला माणूस पळून गेला. मी तो साप म्हणत नाही, मी जीवन मरण आणि मृत्यू हा काळ आहे. संसार हा जर इतका भयानक काळ असेल तर तुम्ही संसाराला आता आला आहे तर तुम्ही संसारापासून दूर जाऊ शकत नाही, संसाराला दूर करू शकत नाही, संसाराला नष्ट बी करू शकत नाही. तुकोबारांनी केला जाळोनी संसार बैसो. मग आम्हाला दूर जाणं शक्य नाही. जा किती दूर जा, चातुर्मासाला जा तरी नातवाचा फोन आला का घरी येतो. शक्य नाही. दूर करणं तर शक्यच नाही. दूर करायचा प्रयत्न करू नका, कोर्टात खावटी भरावी लागेल. नष्ट करणं आम्हाला शक्य नाही. मग आम्ही काय शक्य आहे? हा चौथा जो दृष्टांत आहे तो आमच्यासाठी शक्य आहे की त्याच्यातले दोष बाजूला काढा. जसे सापाला 2 विषारी दात आहेत तसं संसाराला बी 2च विषारी दात आहेत. त्याच्यातला पहिला विषारी दात ज्याला काढता आला त्याला पक्षी म्हणा आणि दुसरा विषारी दात ज्याला काढता आला त्याला वस्तीकर म्हणा. पक्षाने कोणता विषारी दात काढला? पहिला संसाराचा विषारी दात आहे मोह. संसार कधीच दुःख देत नाही, तर संसारातला मोह दुःख देतो. हा मोह नावाचा, ममत्व नावाचा, माझं नावाचा विषारी दात ज्याने काढून बाहेर फेकला त्याला संसारात आनंद आहे. पण ज्या विषारी दातात जो अडकला त्याला रोज रडणं आहे. द्विअक्षरस्तु भ्रमेन मृत्यू त्रिअक्षरम ब्रह्म शाश्वतम ममेतेच भ्रमेन मृत्यू न मम येतीचे शाश्वत. आपणची विभिनी दुहिता न मम म्हणे पिता तो सुटेम प्रतिग्रहिता जावई शिरवे. बाप न मम म्हणतो आणि त्या पोरीपासून मोकळा होतो, तो जावाई मम म्हणतो आणि काहींचा अडकतो. ज्ञानोबराय म्हणतात, मी नाही म्हणत. हे ममत्व वाईट आहे. मला सांगा, 5 गावं मागितले, काय फरक पडणार होतं? दिले असते तर ते आंधळ्याने. पण ते पोराच्या मोहात अडकलं आणि 5 गावाच्या नादी लागून 100 पोरं संपवले. दत्ताभाऊ, पण पूर्वीचे पुतणे बी चांगले होते, कारण चुलत्याला मानपान द्यायचे. हा, ते म्हणलं जाऊ दे, आपला चुलता आहे. जरी आपण जिंकलो असो हारला असो, चुलता आहे. अहो, धर्मराजाने त्याच्या आसनाच्या शेजारी त्याला आसन केलं आणि त्या आसनावर बसवलं. पण भीमदादाला सहन होईना, म्हणले याने एवढा त्रास दिला नाही. भीमदादा रोज त्याला गोष्टी सांगायच्या. कोणत्या? त्याचे पोरं कसे मारले, अर्जुनाच्या मांडीवर गदा कसा घातला, चिरकांड्या रक्ताच्या कशा उडल्या. आता मला सांगा, हे त्याला ऐकू वाटेल का? सुवर्ण आसनावर बसलाय पण मृत्यूच्या वार्ता मुलांच्या ऐकतोय. किती वेदना होतील. तो म्हणले, अरे नको ना हे मला सांगू. ते म्हणले, हे तुला सांगायचे, जखमीवर मीठ सोडायचे तुझ्या. इतका वैतागला धर्मराजाला, म्हणजे मला नकोच, ये मला सोडून दे कुठतरी. रथात बसवलं नाही का आणि हरिद्वार ऋषिकेशच्या जंगलात सोडून दिलं. आणि म्हणजे अक्षरशः वाईट वाटतं, या देशाचा राजा त्या जंगलात होरपळून मेला. कोणी पाणी द्यायला मिळालं नाही. पुण्यतिथीचं कीर्तन तर लांबच आहे. फक्त कशामुळे? एक ममत्वामुळे, एक मोहामुळे. एवढंच अडकला. लक्षात ठेवा. म्हणून हे ममत्व, हे बघा, पेपर वाचतात सकाळी सकाळी, बातम्या काही येतात. एका ट्रकची काळ्या पिवळीला धडक, 10 ठार, 3 जखमी. किती वाईट बातमी. पण ते 70 वर्षाचं म्हातारे एवढा भिंगाचा वागल लावून म्हणतो, ते 3 बी मेले पाहिजे. काय करायचं? मेलेच पाहिजे. तितक्यात पोरगा येतो. म्हटले, बाबा बातमी ऐकली का? म्हटले, काय? 10 मेले. तो म्हटले, 3 बी मेले पाहिजे. तो म्हटले, त्याच्यात आपले जावाई गेले. तोंड ठोकायला लागला. आता ऐका, आता 3 मेले असं म्हणणारा हसणारा म्हातारा आता माझं मेलं तोंड ठोकायला लागला. आता दुःख कशाचं आहे? या ममत्वाचं आहे. अहो, मला सांगा, मोबाईलचं दुकान चोरीला गेलं, त्या दिवशी 1200चा नोकिया बी आता स्टँडवर चोरीला गेला. खरं सांगा, दुःख मोठं कोणतं? घेऊन छंद माझे माझे, घेऊन छंद माझे माझे,
आजच बाहेर काढून टाका. कशाचा मोह करू नका. जे देवाने दिले त्याच्यात आनंदी राहा. सत्ता असेल, संपत्ती असेल, सामर्थ्य असेल, त्याच्या इच्छेने येतं, तुमच्या प्रारब्धाने ते भोगा. आनंदाने परमार्थ करा. मोह नावाचा विषारी दात. दुसरा विषारी दात आहे संसारात संगती नावाचा विषारी दात. माणसं संगतीत अडकतात महाराज. संगतीच्या मोहात गुंततात आणि जीवन संपून घेतात महाराज. पतन उद्धार संघाचा कितीतरी गोष्टी आहेत. संगतीचा महिमा नाही का. ढेकणाच्या हिरातो बंगला तो संगे नाडीला साधू. किती मोठा हिरा असला तर ढेकणाची संगत झाली तर त्याची राख होते. मी त्या हिऱ्याचं सांगतच नाही. हा अनमोल हिरा आहे. हा संध्याकाळी 90ची संगत करत असेल. हा हिरा कधी मिळेल का. हा हिरा ज्ञानेश्वरी गाथ्याच्या संगतीत यावा. हा हिरा वारकरी संप्रदायाच्या संगतीत यावा. बाकी सगळी. आणि एक वाक्य, फक्त शेवटचं वाक्य बोलतो. 12 वाजता जय विठ्ठल झालं की मला जायचंय नाशिकला. काय म्हणतो मी. 12 वाजता जय विठ्ठल झालं की मला इथून नाशिकला जायचंय. फक्त एक तुम्हाला सांगून जायचंय. मला माहित आहे मला नाशिक जायचंय म्हणून मी तुम्हाला सांगतो नाशिक जायचंय. तुम्हाला सुद्धा एक दिवशी इथून जायचंय हे विसरता कामा नये. जाणं निश्चित आहे पण वेळ माहित नाहीये. नाना 1 वर्षापूर्वी गेले पण आपला सुद्धा वेळ आला की आपल्याला जायचंच आहे. मग जायचंच असेल तर संगती कोणाची करायची. त्या संगतीत अडकून पडायचं हे तुमचा माझा विषय आहे. म्हणून अलिप्त जीवन जगणं ही संसाराची सगळ्यात मोठी संगती आहे. म्हणून नानांनी संगती केली ती ज्ञानेश्वरीची केली. गावाच्या पारायणामध्ये ज्ञानेश्वरी पारायणाला नाना बसले. आनंद वाटतो, स्वाभिमान वाटतो. आमची परंपरेने काय शिकवलं हे बघा. मी जाता जाता तुम्हाला एक वाक्य सांगतो. तुमच्या जीवनात कीर्तन ऐकायला जमलं नाही ना नका ऐकू. काय म्हणतो मी. कीर्तन ऐकायला जमलं नाही नका ऐकू. वारी करायला जमलं नाही नका करू. नीट ऐका. पण एक काम करा. काय करा. घरी गाथा ज्ञानेश्वरी द्या आणि रोज सकाळी ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय पाणी पिऊ नका. गाथा वाचल्याशिवाय पाणी पिऊ नका. मी तुम्हाला लिहून देतो. तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार. जीवन सुसंस्कृत झाल्याशिवाय राहणार नाही. जीवनातल्या अडचणी गेल्याशिवाय राहणार नाही. जीवनाला सुगंध आल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. ज्ञानेश्वरी म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानोबर आहे आणि गाथा म्हणजे प्रत्यक्ष तुकोबर आहेत महाराज. पण माझी एक संकल्पना असते. वर्ष श्राद्ध केले का जीव घालतो आपण. हे सगळं करावं पण याच्या बरोबर 100-200 ज्ञानेश्वऱ्या वाटते आल्या तर लोकांना वाटाव्या. म्हणजे त्या ज्ञानेश्वऱ्या घरी गेल्या तर त्यांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. नानांनी जशी ज्ञानेश्वरी वाचली. आमचे प्रवीण महाराज इथे व्यासपीठाला असतात. नानांचे मेवणे समोर बसलेले आहेत. ज्यांचं साखर कारखान्याचे ते चेअरमन होते. किसनराव आपले माळेगाव केशवराव जगताप. हा. आणि आदरणीय ते दादांचे जवळचे होते. खरं म्हणजे बारामतीत दादा गेल्यानंतर मी हे पहिलं कीर्तन करतोय. महाराष्ट्राचा एक मोठा चेहरा. शेतकऱ्यांना आपलासा वाटणारा नेता. बहुजनांना आपला भाऊ वाटणारा नेता. 24 तास काम करणारा नेता. कामाची झलक असणारा नेता आणि सगळीकडे कंट्रोल ठेवणारा नेता. असं नेतृत्व म्हणजे अजितदादा. तुम्हाला सांगू का. कितीतरी कीर्तनकार अध्ययन करतात तेव्हा एखादा वक्ता तयार होतो. आणि कितीतरी राजकीय लोक राजकारणात येतात तेव्हा एखादा लोकनेता तयार होतो. दादा नेता नव्हते, महाराष्ट्राचे लोकनेता होते. म्हणून ह्या कीर्तनाच्या माध्यमातून खरं तर तुम्हाला बारामतीला उणीव आहे असं समजू नका. ही सगळ्या महाराष्ट्राला उणीव आहे. आणि पावलोपावले दादांचं बारामती नंतर खरं कुठं प्रेम असेल तर ते नाशिक जिल्ह्यावर होते. सगळ्यात जास्त आमदार दादांच्या आत्ताही नाशिकमध्ये आहेत. आणि म्हणून दादा मी माझं भाग्य समजतो. मी जेव्हा भेटायला आलो सुमित्रा वहिनींना आणि पार्थ दादाला भेटल्यानंतर मला एक प्रश्न विचारला त्यांनी की आम्ही रक्षा दिली पण आस्ती कुणाला दिल्या नाही. महाराज काय केलं पाहिजे. मी म्हटलं काशीला पाठवा, नाशिकला रामकुंडात पाठवा आणि रामेश्वरमला पाठवा. पण एका ठिकाणी स्वतः मुलाला पाठवा. म्हणून मी काशीला पाठवल्या. आणि मला सुमित्रा वहिनी इतक्या मोठ्या मनाने सांगितलं की महाराज
नाशिकला पाठवायचे असेल तर मी नाशिकला पाठवते. एवढे तुम्हीच फक्त विधी करा. मी माझं परम भाग्य समजतो. दादांच्या अस्थि विसर्जन मी आणि माझ्या पत्नीने पूजा करून, म्हणजे दादांचे जे ड्रायव्हर होते 70 वर्षाचे ते विधी अस्थि घेऊन आले नाशिकला आणि मी स्वतः विधी करून त्या अस्थींचं विसर्जन केलं. एका लोकनेत्याला माझी ती श्रद्धांजली आहे. त्या कीर्तनाच्या निमित्ताने मी वैकुंठवाशी पूज्य दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. त्याचबरोबर दादांचे सहकारी नारायणराव मार्तंड खलाटे अर्थात नाना, हे 1 वर्ष झाले की त्यांची दोन्ही मुलं इतके सात्विक आहेत महाराज. काय संपत्ती नाना देऊन गेले मला माहिती नाही, पण तुम्हाला संस्कार देऊन गेले ही सगळ्यात मोठी तुमची संपत्ती आहे. आणि म्हणून तुमच्या जीवनात काही कमी पडणार नाही. नानांच्या विचारांवर चालले तर काही कमी पडणार नाही. आणि त्या निमित्ताने आपण सगळेच एकत्र आलात. त्या कीर्तनाची सेवा, कीर्तनाचे चिंतन त्या निमित्ताने करता आलं. आमचे दत्ताभाऊ गावडे आमचे ह्या भागात आलं की सोळसकर दादा, त्यांच्याही मातोश्री गेल्यात, त्याच्यामुळे त्यांना येता आलं नाही. त्या सगळ्यांमुळे इकडे येत आहेत. आमचे प्रवीण महाराज आहेत. ही सगळी मंडळी किती छान आहे महाराज, सगळी माझ्यावर प्रेम करणारी मंडळी. सर्वांना धन्यवाद देऊन मी ही कीर्तन सेवा, आज जर माझ्या कीर्तनात मला काही पुण्य मिळालं असेल की ते आजच्या कीर्तनाचं सगळं पुण्य मी नानांच्या चरणी समर्पित करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. त्यांना जीवन मुक्त मोक्ष मिळावा आणि वारकरी संप्रदायाची सेवा करण्याकरता त्यांचा पुनर्जन्म व्हावा अशा भावना व्यक्त करतो. भावपूर्ण श्रद्धांजली आम्हा सगळ्यांच्या वतीने समर्पित करतो आणि मी थांबतो. ज्ञानेश्वर चरण एका जनार्दन, आरती लावून घ्या तोपर्यंत. आरती आरती
वैकुंठवासी नारायणराव मार्तंड खलाटे नाना यांचं आज प्रथम पुण्यस्मरण आणि या ठिकाणी जी कीर्तनाची सेवा झाली ते आमचे मित्र ज्येष्ठ गुरुबंधू म्हणजे व्यसनमुक्तीमध्ये असतात, तात्यांच्या जवळ हे असतात। आम्ही तिकडे नाशिक भागामध्ये गेल्यानंतर आमची जवळीक आहे, त्या ठिकाणी महाराज आले आणि नानांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं अतिशय गोड अशा प्रकारे महाराजांच्या मुखारविंदातून अमृतमयी वाणीतून आपण भगवत चिंतन सेवा श्रवण केलेली आहे। या ठिकाणी महाराजांनी सांगितलं नानांचा स्वभाव अतिशय गोड, शांत वृत्ती, मोकळे मन, रसाळ वाणी, याची गुणी संपन्न अशी नाना होते। नानांचा माझा जवळीक म्हणजे गेली 19 वर्ष, आता 20वे वर्ष आहे पारायणाचं, म्हणजे 19 वर्ष जसा इथं पारायण सोहळा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आम्ही चालू केला, या ठिकाणी नानांचं मन सारखं इथं पाहिजे बापूंसारखं आपल्या परिसरामध्ये दातृत्व नाही, लक्षात ठेवा। जगात माणसं कितीतरी मोठी असतात पण ते उदार नसतात, आलं लक्षात। असं हे नानांचं कुटुंब आणि नानांच्या या कुटुंबामध्ये नानांच्या या स्मरणाच्या निमित्तानं महाराज आले, महाराजांनी सेवा केलेली आहे। महाराज मी एवढंच म्हणू शकतो की आजच्या दिवशी पाठीमागच्या वर्षी नानांचं देहावसान झालं, त्यांची प्राणज्योत अनंतात विलीन झाली। नानांना भजनाची आवड होती, कीर्तनाची आवड होती। भगवान परमात्म्याने नाना जिथं असतील तिथं भगवान परमात्म्याने त्यांना आपल्या पायाजवळ आश्रय द्यावा, तिथं त्यांना ब्रह्मानंद, परमानंद आणि भजनानंद प्राप्त करून द्यावा। या ठिकाणी महाराजांच्या या कुटुंबाच्या वतीनं त्या ठिकाणी आभार व्यक्त करण्यात येत आहेत, तसे तरुण निर्देश करण्यात येत आहेत। या ठिकाणी आता आरती होईल। ज्ञानदेव तुकाराम Hare
हरी लोकांग मंदिर नाव